नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आताची मतं मिळतील ती आमची असतील. पुन्हा विधानसभेची जागा मागायची नाही. विश्वजित कदमांचा ठाकरे गटावर इशारा. छत्रपती संभाजीनगर मधून संदीप कानगुमरे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर आढळराव पाटील यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज दाखल. रावेर मधून रक्षा खडसे तर जळगाव मधून स्मिता वाघ यांनी भरला उमेदवारी अर्ज. एकनाथ खडसे यांचा भाजपमधला प्रवेश रखडल्याची माहिती. नारायण राणेंसाठी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ प्रचार करणार. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. दहिवड येथे दुर्गादेवी यात्रा उत्साहात साजरा. देवळा तालुक्यातील दहिवड येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी 3 दिवसीय दुर्गादेवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी दहिवड येथे देवीचे भक्त दत्तू भिका आहिरे यांनी 12 गाड्या ओढल्या. त्याआधी सकाळी गावातून मांडव मिरवणूक काढण्यात येऊन देवी मंदिराच्या समोर मांडव टाकण्यात आला, तर रात्री जय मल्हार पार्टी दहिवद यांच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच बुधवार दिनांक 24 रोजी रात्री बारकू पिराजी यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला व दिनांक 25 रोजी दुपारी 4 वाजता कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली. या कुस्त्यांच्या दंगलीत जिल्ह्यातील मल्लांनी व पहिलवानांनी हजेरी लावली. यावेळी दहिवड गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमाणे 2 गंज घातले घातले गण म्हणे गंज भाऊ तसं नसतं. मग रे शिक्षण कमी म्हणून बेसन फसवत पिठलं खात जाईना. मग पिठलं बेसन आणलं घेतलं असं आहे खा भाऊ. हा झाली गणाची सेवा, झाली गणाची सेवा. गणाचं पुढं काय असतं दादा? ते सरस्वती. सरस्वती तर म्हणणं. हा काय म्हणलं मी? सरस्वती नाही, 7.5 सरस्वती. सरस्वती काय रे भाऊ? तुमच्या या ठिकाणी वडगाव वडगावचा प्रमाण या ठिकाणी घेतलेलं आहे. अभिनंदन. येस मराठीसाठी दादाजी हिरे, देवळा. नाशिकमध्ये भाजपच ठरले. महायुतीमार्फत नाशिकच्या जागेचा तिढा जवळपास सुटल्यात जमा आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार नाशिकमधून महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात महिला उमेदवार फायनल झालेल्या आहेत. नाशिकमध्ये त्रस्त असलेल्या नाशिकच्या माजी खासदारांच्या पत्नी शेफालीताई भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत असताना
मध्येच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आलेले आहे। प्रीतम मुंडे या सध्याच्या बीडच्या खासदार असून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचे वलय असल्याने नाशिकमधून ओबीसी समाजाचे मते मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात व नाशिकमध्ये भाजपचे 3 आमदार व नगरसेवक असल्याने ही जागा शिंदे गटाऐवजी भाजपला सोडवून घेण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यश आल्याचे समजते। एकंदरीत पंकजा मुंडे यांची उमेदवारी बीडमधून दिल्याने प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन नाशिकमध्ये करावे असे काल रात्रीपर्यंत ठरले होते, परंतु महिला उमेदवारच द्यायची असेल तर शेफालीताई भुजबळ यांना उमेदवारी द्या, त्यातही भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार असल्याचे समजते। यानंतर हेमंत गोडसे यांना थांबवण्याशिवाय पर्याय नाही किंवा ते उमेदवारी करणार नाही असे वृत्त आहे। जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी व महायुती अशी लढत झाली तेव्हा ही महाविकास आघाडी सरस ठरल्याचे समजते, मग त्या मुंबई व पुण्यातील पोटनिवडणुका असो वा मध्ये झालेल्या नगरपरिषदा, परंतु नाशिकमध्ये धार्मिक व ओबीसीची संख्या लक्षणीय आहे। पार्श्वभूमीवर येथे भाजपला उमेदवारी दिल्यास भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकतो व शेफाली भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला असून उद्या सायंकाळपर्यंत त्यांचे नाव भाजपच्या उमेदवारांच्या यादीमध्ये येण्याची शक्यता आहे। ठाणे व नाशिक यांपैकी एकच जिल्ह्यातील सर्व दिग्गजांची नावे चर्चेत येऊन सुद्धा बीडमधून आयता उमेदवार आणण्याऐवजी शेफाली भुजबळ यांना उमेदवारी द्या, आम्ही निश्चित त्यांना निवडून आणू अशा चर्चा झाल्यानंतर शेफाली भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। तरीही येणाऱ्या 24 तासात नवीन नाव चर्चेत आल्यास आश्चर्य वाटायला नको। संपादकीय येस मराठी न्यूज। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तोट्यातून असलेल्या शाखा बंद करून त्यांच्या जवळच्या शाखेत विलिनीकरण करण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासन घेण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे बँकेच्या 11 शाखा बंद होतील। ज्या शाखा बंद करण्यात येतील त्या नजीकच्या शाखेशी जोडून सभासद खातेदारांना दिलासा देण्यात येणार आहे। बँकेची ढासळणारी आर्थिक परिस्थिती व वाढता जाणारा प्रशासकीय खर्च पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते। यापूर्वी बँकेने 43 शाखा बंद केलेल्या आहेत। नोटबंदीनंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेची कर्जवसुली रखडल्याने दैनंदिन आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला आहे। त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अडचणीत सापडली। मात्र प्रशासनाकडून यावर पर्याय शोधून विविध उपाययोजना केल्या जात आहे। जिल्हा बँकेच्या प्रशासनाने गत काही वर्षापासून बँकेच्या 212 शाखांचे प्रत्यक्ष होणारे व्यवहार व त्यातून बँकेला मिळणारा लाभ तसेच प्रशासकीय खर्च यांचा ताळमेळ घेण्यास सुरुवात केलेली आहे। यातून पहिल्या टप्प्यात 23 शाखांमध्ये अल्प व्यवहार होत असल्याचे व उलट प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते, कार्यालयीन खर्चाचे प्रमाण पाहता सदरच्या शाखा तोट्यात असल्याचे आढळून आले होते। त्यानुसार प्रशासनाने संचालक मंडळाकडे सदरच्या बँक शाखा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता। जिल्हा सहकारी बँकेला सावरणार कठोर पावले उचलण्याचे अजित पवार यांचे निर्देश। त्यानंतर करोना कालावधी दरम्यान पुन्हा 20 शाखा बंद करण्याचा निर्णय झाला होता। त्यानुसार 43 शाखा बंद झाल्या आहेत। बँकेची आर्थिक परिस्थिती आणि बँकेचा परवाना धोक्यात सापडल्याने बँक प्रशासनाने पुन्हा 11 शाखा बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला होता। मात्र 31 मार्चची वसुली असल्याने हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला नव्हता। आता 31 मार्च होऊन गेला असल्याने बँक प्रशासन या शाखा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। त्याबाबत प्रशासक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन या शाखा बंद करण्याचे आदेश निघतील असा अंदाज आहे। शाखा बंद करण्याबाबत निर्णयास बँक प्रशासनाने दुजोरा दिलेला आहे। नेमकी कुठल्या शाखा बंद होणार आणि कुठल्या शाखे विलिनीकरण होणार हे पुढीलप्रमाणे। राजापूर तालुका येवला यांचे विलिनीकरण, नगरसूल भारमर तालुका येवला त्यांचे विलिनीकरण, सावरगाव तालुका येवला यांचे येवला, नांदगाव शहर तालुका नांदगाव यांचे विलिनीकरण, नांदगाव मुख्य शाखा भारडी तालुका नांदगाव यांचे विलिनीकरण, मनमाड कोठोरे तालुका निफाड याचे निफाड, गोंदेदुमला तालुका इगतपुरी याचे वाडेवरे, दळवटचे कणाशी, देवरगावचे चांदवड, बहादुरीचे वडनेर भैरव, दिघवत शाखेचे विलिनीकरण कांजी सांगवी होणार असल्याची माहिती आहे। जिल्हा बँकेच्या तोट्यातील 11 शाखांना लवकरच कुलूप। जनता विद्यालय वडनेर भैरव येथे स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी गृहभेटीचे आयोजन। मराठा विद्याप्रसारक समाज संचालित जनता विद्यालय वडनेर भैरव येथील लोकशाही प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करून लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्वीप कार्यक्रमाचे अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे सूचित केलेले आहे। त्या अनुषंगाने विद्यालयातील सर्व शिक्षकांनी वडनेर भैरव गावात गृहभेटीतून मतदाराचे प्रबोधन केले। मतदार जागृती करण्यासाठी व गेल्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीतील मतदानांची टक्केवारी बघता ज्या ठिकाणी कमी मतदान झाले अशा बूथची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नुकतीच जाहीर केलेली असून त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने सहविचार सभा आयोजित करून त्या ठिकाणची मतदारांची टक्केवारी वाढवावी
यासाठी प्रत्यक्ष गृहभेटीचे आयोजन करावे असे सूचित केले आहे। त्यातून मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी वडनेर गाव आणि गावाच्या आजूबाजूच्या शिवार येथील मतदारांना प्रत्यक्ष भेटून मतदान जनजागृतीचा संदेश दिला। सदर गृहभेटीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य अंबादास मते सर व उपमुख्याध्यापिका शरयू भांबरे मॅडम, पर्यवेक्षक मान्य हरिभाऊ कुंभाडे सर यांनी मार्गदर्शन केले। या गृहभेटीत विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला। येस मराठीसाठी भाऊसाहेब लोखंडे, वडनेर भैरव। घोडेवाडी आंबेवाडी तालुका दिंडोरी येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून या मंदिरात हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। या प्रसंगी घोडेवाडी आंबेवाडी येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। या प्रसंगी गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांची संख्या लक्षणीय होती। आज प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। पाहूयात त्या संबंधित काही दृश्य। थोडं मग ही गाडी आता गाडी किती लागेल ड्रायव्हर तिथं आहे आता एक काम करतो आपण
येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, आंबेवणी. लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थपणे मतदान करा. वाखारी येथे मतदान जनजागृती रॅली काढून केले आवाहन. देवळा तालुक्यातील वाखारी ग्रामपंचायत यांच्या वतीने मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तुलनेने मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारात मतदानाची जागृती करण्यासाठी वाखारी ग्रामपंचायतच्या वतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाचा व राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विधानसभा, लोकसभा अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींनी निवडून पाठवण्यासाठी प्रत्येक 18 वर्ष वयावरील भारतीय नागरिकास गुप्त मतदान करण्याचा असा अमूल्य अधिकार दिला आहे. तो केवळ अधिकार नसून ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य प्रत्येक नागरिकांनी पार पाडावे. याकरिता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची विविध कामाची जबाबदारी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यामधील स्वीप मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने वाखारी गावात विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व पिंपळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाखारी गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणा देत वाखारी परिसरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. या सर्व उपक्रमाकरिता वाखारी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस व वाखारी ग्रामस्थ उपस्थित होते. मतदान करू 100%. मतदान करू 100%. चला भाऊ, पथनाट्य सादर करायचं. या चला सगळ्यांना या. श्री पिंपळेश्वर विद्यालय वाखारी या शाळेतील विद्यार्थी एक पदनाट्य सादर करत आहोत. पदनाट्याचा विषय मतदान जनजागृती. चला चला हो जाऊया, मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जागूया. काका चला, काकू
जागा हो. कोण होत आहे ही लोकशाही? थांबा दादा, मी सांगते लोकशाही म्हणजे काय. निवडणुकीच्या वेळी आपण बोटावरची शाही लावतो ना, ती लोकशाही. आंबाताई, मी सांगते लोकशाही म्हणजे काय. लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही. चला चला हो जाऊया, मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जाऊया. अहो ताई, मुलगी 18ची झाली, तिच्या लग्नाची घाई का? पहिले तिचं मतदार यादीमध्ये नाव तर नोंदवा. खरं आहे, खरं आहे. निवडणुकीचा प्रोग्राम आला, निवडणुकीचा प्रोग्राम आला, चला जाऊया मतदानाला हो, चला जाऊया मतदानाला. आलं मतदार यादीत नाव, आलं मतदार यादीत नाव, मग कुणाला कशासाठी द्यावं, मग कुणाला कशासाठी द्यावं. मशीनचं ट्रेनिंग घ्यावं, मशीनचं ट्रेनिंग घ्यावं, पुन्हा मतदान केंद्रात जावं, पुन्हा मतदान केंद्रात जावं. हवं त्या दाब बटनाला, तुला हवं त्या दाब बटनाला, चला जाऊया मतदानाला हो, चला जाऊया मतदानाला हो. भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैया जिंदाबाद, भैया जिंदाबाद. नोट घ्या, वोट द्या, नोट घ्या, वोट द्या. खावा मटन, दाबा बटन, खावा मटन, दाबा बटन. आपले अधिकृत उमेदवार भैया यांनाच विजयी करा, विजयी करा, विजयी करा. त्यांनी गावात रस्ते बांधले, त्यांनी गावात शाळा उभारल्या, शाळेत कोणी शिकतच नाही. त्यांनी गावात पाईपलाईन उभारल्या, त्यात पाणीच नाही. चला हो जाऊया, मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जागूया. मित्र-मैत्रिणींनो, सध्या लगनसराई सुरू आहे, तशी निवडणुकीची लगनसराई सुरू झाली. शुभमंगल सावधान, खाऊ नका कुणाचे दारू मटण, दाबा योग्य उमेदवाराचे बटन. चला चला हो जाऊया, मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जागूया. आपण सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या प्रबोधनाला बळी न पडताना आपण सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. आपले मतदान बहुमूल्य आहे, पैशाच्या भावात विकू नका. जे कर्तव्यदक्ष नागरिक आहेत ते मतदान करायला कधीच चुकत नाही. वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झालं की मतदान यादीत नाव नोंदवणे ही आपली जबाबदारी आहे. खावा बकरीच्या किंवा कोंबडीचे मटण, नाहीतर एक वाटी रस्सा आणि 5 वर्ष बोंबलत बसा. टाळ्या वाजवा, टाळ्या. माझ्या बोटात जादू आहे, बघा बघा बघा. बोटात जादू? ती कशी काय? सांगते थांबा. जसे भगवान श्रीकृष्णाने एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला होता, तसे माझ्या एका बोटामुळे मी आज आपल्या महाराष्ट्राचे शासन बनवू शकते. योग्य त्या उमेदवारास आपण मत दिले तर ते आपल्या गावाचा, राज्याचा, देशाचा विकास करू शकतो. मतदान करायला जाऊया, हक्क आपला बजावूया, कर्तव्याला जागूया. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. मतदानाचं हे वारं असं जोरात सुटलं, मतदानाचं हे वारं असं जोरात सुटलं. मतदानाला नक्की जाय, तुला सांगावं वाटतंय. मतदानाला नक्की जाय, तुला सांगावं वाटतंय. आता लाजू नका, नवी मशीन आली. आता लाजू नका, नवी मशीन आली.
येस मराठीसाठी दादाजी हिरे, देवळा. वलखेड येथे हनुमान जयंती व हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न. जय श्रीराम, पवनसूत्र हनुमान की जय अशा जयघोषात सगळीकडे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आलेल्या भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र वलखेड यांचे विद्यमानाने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह रामनवमी ते हनुमान जयंती अशा कालावधीमध्ये असून येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीस शेंदूर लेपन करण्यात आले. यावेळी हनुमान मंदिरावर विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच मंदिरात सत्यनारायण पूजा व महापूजा व आरती करण्यात आली. तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील सभामंडपात गुरुवर्य हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज शिंदे यांचे हरिकीर्तन झाले. यावेळी महाराजांनी आपल्या पवित्र वाणीतून सर्वांनी ज्ञानामृत पाजून तृप्त केले व सप्ताहाचा शेवट या कीर्तनांनी गोड झाला. यावेळी गावातील व पंचक्रोशीतील बहुसंख्येने ग्रामस्थ व भजन मंडळी भाविक भक्तांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. उन्हाचा तडाखा असतानाही शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या व सप्ताहात आर्थिक मदत करणाऱ्या उदार दानशूरांचे व सर्व भक्तांचे व आयोजकांच्या वतीने नारायण राजगुरू यांनी आभार मानले. उच्चारच करा, आचार करू नका. आचार रामाचा करा, रामचरित्राचा आचार करावा आणि कृष्णचरित्राचा फक्त उच्चार करावा. आणि कृष्णचरित्राचा उच्चार करायचा कोणत्या चरित्राचा करायचा? देवे केले गोकुळी, मुळात त्या भगवंतानं जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे, फक्त त्याचा. आणि तेच आता गमत अशी मग थोडी पार्श्वभूमी सांगतो. पाठीमागे भरपूर वेळ आपल्याला एक वाजता तरी काय हरकत स्वयंपाकाला वेळ लागतो. 2-3 दिवस सगळे शिकले. अशी गमत द्वापार संपताना आणि कलियुग लागताना भगवंतानं आपला देव विसर्जन केला, जे निजधामाला गेली. आणि निजधामाला गेले त्यावेळेस त्यांचं वय 100 वर्षाचं होतं. या 100 वर्षापर्यंत भगवान
द्वारकेत राहील. भगवान 3 ठिकाणी राहिले ना, 3 ठिकाणी 3 चरित्र. गोकुळाचं नाव काय घेतली या प्रमाणाला मला उद्देश सांगावं लागेल. 84 वर्ष आणि भगवंत मथुरेत राहील. 11 वर्ष आणि 19 दिवस भगवंत मथुरेत राहील. आता किती उरले गणित करा बरं केलं. आता उरले 4 महिने आणि 11 दिवस. 4 महिने 11 दिवस भगवंत गोकुळात राहिले. काही ठिकाणी काही पुराणांमध्ये आता पुराण आलंच पुन्हा, ज्याचा माझा विरोध आहे ते येतच पुन्हा. पुराणामध्ये काही ठिकाणी भगवंत 4 वर्ष 11 दिवस राहिले, 11 महिने राहिले असं वर्णन आहे. पुढे गोकुळात भगवंत 4 वर्ष 11 महिने राहिले असं वर्णन आहे. आणि ते काही अंशी बरोबर आहे, कारण स्वतः नामदेव महाराज सुद्धा तेच सांगतात. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे अंगणी खेळ हा खेळ का लटकाची घेताळ गोकुळाच्या नारी. म्हणजे भगवान 4 वर्ष 11 महिने 11 दिवस करायचे, म्हणजे 5 वर्षाचे राहिले. हे संतांचं प्रमाण खोटं म्हणतंय. म्हणजे भगवंतानं गोकुळात फक्त 4 वर्ष आणि 11 दिवसच राहिले. सोपी साधी गोष्ट. 4 महिने सुद्धा काही ठिकाणी 4 महिनेच वर्णन, म्हणजे काही पुराणामध्ये भगवंत फक्त 4च महिने राहिले असं वर्णन. तसं नाही, भगवंत 4 वर्ष 11 दिवस राहिले. त्या 4 वर्ष 11 दिवसामध्ये भगवंताने ज्या ज्या लीला केल्या, जे लीला केल्या त्या लीला वर्णन करणं म्हणजे भगवंताचं चरित्राचे वर्णन करणं आहे. भगवंताने 4 वर्ष 11 दिवसामध्ये 3 प्रकारच्या लीला केल्या गोकुळामध्ये. 3 प्रकारच्या लीला बारीक आहे, कारण पुढच्या केंद्रामध्ये मला याच्या पुढचं सांगायचं. जर झालं तर पुढच्या केंद्रामध्ये मला याच्या पुढचं सांगायचं, म्हणून आज सुरुवात करतोय. काय असतं, पहिली लीला भगवंताने केली. मथुरेत जन्म झाला, म्हणजे मथुरेत प्रगट झाले. 8 वर्षाचे लहान झाले, 1 दिवसाचे लहान झाले. गोकुळात वसुदेव त्यांना घेऊन गेले. कारागृहात जन्म झाला. रात्री महाराजांनी सांगितलं त्या कारागृहात जन्म झाला. पण भगवंत तिथून निघाले. भगवंत आले, बेड्या सुटल्या, पहारेकरी जे होते ते झोपले, निद्राधीन झाले. भगवंत तिथून निघाले. जावई आहे जावई. मी म्हणा कसं काय कुठं सांगतो पटकन एका मिनिटात. भगवंताची बायको कोण? लक्ष्मी. भगवंताची बायको लक्ष्मी. लक्ष्मीचा बाप कोण? अंदाज? समुद्र. समुद्रातून आली ना ती. समुद्रातून कुठून निघाले? मंथन करून समुद्रात. त्यात लक्ष्मी एक रत्न. लक्ष्मीनं कोणाला माळ घातली? भगवान श्रीहरीने. भगवंताला माळ घातली. भगवान कृष्ण भगवंताचे लक्ष्मी बायको झाल्यामुळं समुद्र कोण झाला? सासरा. यमुना म्हणा किंवा कुठलीही नदी, यमुनाच नाही, कुठलीही नदी, प्रत्येक नदी ही समुद्राची पत्नी. लक्षात ठेवा, कुठलीही नदी समुद्राची पत्नी आहे. पत्नी. गंगा असो, गोदावरी असो, यमुना असो, नर्मदा असो, कावेरी, जेवढ्या नद्या असतील तेवढ्या, आपली आधी कोलवण का असे ना, ही सुद्धा समुद्राची पत्नीच आहे. ज्या ज्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्या त्याच्या पत्न्या असतात. शास्त्र सांगते त्याच्या पत्नी आहेत. आता यमुना जर समुद्राची पत्नी तर कृष्णाची कोण झाली? सासू झाली की नाही?
समुद्र जर त्याचा सासरा आहे तर यमुना कोण झाली? तिची बायको असली ती सासू झाली. सासूला असं वाटलं जावयाचं दर्शन घेतलं पाहिजे. जावयाचं दर्शन मला मिळालं नाही म्हणून ती उंच उंच वाढत गेली. भगवंत कुठं होता? वसुदेवाच्या डोक्यावर होता म्हणून तिथपर्यंत ती वाढत गेली. भगवंताला आता वसुदेवा प्रश्न पडला पलीकडे जाऊ कसं काय, गोकुळात जाऊ कसं काय? भगवंताला कळालं ठीक आहे ही का उंच वाढते. भगवंताने डावा पाय काढला पाठीच्या बाहेर आणि यमुनेच्या पायाला स्पर्श केला डाव्या पाय. ताबडतोब यमुना खाली गेली, दर्शन घेतलं, खाली गेली, दुभावून गेली, वाढली. पहिली लीला सापडलं. पहिली लीला भगवंताची पहिलीच लीला आहे जन्माला आल्याबरोबरची. यमुनेला पाय लावला दुभावलं रस्तच करून ही पहिली लीला. आणि मग भगवंत गोकुळात तिथून पुढे ज्या लीला सुरू झाल्या त्या लीला तीन प्रकारच्या. पहिला प्रश्न म्हणजे लीला म्हणजे काय हे समजून घ्या. लीला जोपर्यंत समजत नाही, लीला नावाची बाई नाही आपली. लीला म्हणजे त्याचं चरित्र काय? दोन प्रकारचे लीला आहे. चरित्र एक अनुभव चरित्र आहे, अनुभव चरित्र, आणि एक लीला चरित्र आहे. भगवंताचं दोन चरित्र आहे याच अवतारामध्ये. अनुभव चरित्र त्याला म्हणतात जे चरित्र तुम्हाला फक्त अनुभवायचं, नुसतं उच्चारायचं नाही, त्याचं उच्चारण करायचं नाही, ते अनुभवायचे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, ते तुमच्या आचरणात आणायचे. असं जे चरित्र त्याला अनुभव चरित्र. सोपं सांग, जे तुम्हाला डोळ्यानं कळू जसं आहे तसं बाबा जांभळे डोळ्याला काय चुकलं तरी जांभळे गेलं जांभळे सर अनुभव चरित्र म्हणजे सोपं सांगतो जे डोळ्याने दिसतं ते खरं असणं, खरंच असणं आणि तसंच तुम्ही वागणं याचं नाव अनुभव चरित्र. अनुभवाला जे आलं, तुम्हाला जे डोळ्याने बघितलं, ते इंद्रिय शक्तीच्या डोळ्यातून तुम्ही जे बघितलं, ते अनुभवाला जे आलं ते प्रत्यक्षात खरं असणं याचं नाव अनुभव चरित्र. आणि लीला चरित्र म्हणजे काय? जे डोळ्याला दिसतंय पण ते खरं नसतं. जे डोळ्याला दिसतं त्याला जे केलं ते डोळ्याला दिसतंय आपल्या, पण ते तसं नसतं. ते तसं नसतं. त्याचं नाव आहे लीला चरित्र. त्याला लीला चरित्र म्हणतात. दिसतं खरं पण ते खरं नसतं. आपल्या दृष्टीनं ते खरं नसतं. त्याचं नाव लीला चरित्र. याचं नाव लीला. लीला म्हणजे जी गोष्ट दिसती ती गोष्ट तशी नाही. सोपी भाषा वापरतो. जी गोष्ट दिसती ती तशी नसते याचं नाव लीला. अशी समजते अवघड बोलावं लागलं. दिसतं तसं नसतं याचं नाव मनपाठ आहे. सगळे दिसतं तसं म्हणून त्याचं नाव लीला. असे लीला चरित्र भगवंताला दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं किंवा जग फसावलं असे तीन चरित्र केले गोकुळामध्ये. तीन चरित्र. एक चरित्र अश्विनी पौर्णिमेला, म्हणजे त्याला आपण कोणती पौर्णिमा म्हणतो? कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला गोपिकांसमोर बरोबर जी रासक्रीडा केली, रासलीला केली, रासक्रीडा केली, ती रासक्रीडा ज्या दिवशी केली पौर्णिमेच्या दिवशी ती होती कोजागिरी पौर्णिमा. ती जी लीला केली ते एक स्वतंत्र चरित्र आहे, स्वतंत्र लीला आहे ती स्वतंत्र. तिथं फक्त आणि फक्त कोण होत्या? फक्त आणि फक्त गोपिका होत्या. मनुष्य म्हणून फक्त भगवान होता. मनुष्य रूपात काय म्हणतात जास्त खिचडी खायला कमी करायचं ना, 3 दिवस खातो. जी लीला केली, जे रास क्रीडा केली ती फक्त स्त्रियांबरोबर केली. एकटा पुरुष ती त्याचं नाव आहे रास क्रीडा. ती एक लीला आहे. दुसरी लीला भगवंताने केली ती म्हणजे गोपाळांबरोबर केली. कुठं? वनात जाऊन गाई घेऊन, गाई चालायला जाऊन तिकडे जे खेळ खेळले, तिकडे जे लीला केल्या ती गोपाळ. तिथं फक्त आणि फक्त गोपाळच होतं. तिथं स्त्रिया नव्हत्या. कोणतीही गोपिका तिथं नव्हती. त्या म्हणत होत्या आपण चला पाहायला जाऊ,
चला महाराज आयशा गोपिका त्या कामातून सुरुवात काय चेंडू चौगुण खेळती वाळवून गाई गोपाळ या भूमीच्या तटी येती पाणी या मिळून जग जेठी चेंडू चौगुण खेळती वाळवंटी चला चला म्हणती. येस मराठीसाठी नारायण राजगुरू दिंडोरी. सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठा भैरवनाथ यात्रेची काल 12 गाड्या ओढून सांगता झाली. पारंपरिक पद्धतीने भैरवनाथ महाराजांच्या वंश परंपरा भगत बबन बाबा पवार, यशवंत पवार, राजाराम आंबेकर यांनी 12 गाड्या ओढल्या. यावेळी वाघे मंडळाच्या राघू घोडे, संपत पवार, त्र्यंबक पवार, रामहरी पवार, भाऊ पाटील पवार, भरत पवार यांनी तसेच विठ्ठल केरू पवार, केशव नामदेव घोडे यांनी सहकार्य केले. 12 गाड्या पाळण्यासाठी व रथाचे दर्शन करण्यासाठी सोनांबे, सोनारी, कोनांबे, हरसुळे तसेच दूरदूरचे भाविकांनी गर्दी केली होती. याचवेळी झालेल्या दंगलीतही नामवंत मल्ल्यांनी हजेरी लावली. तरी मागे काय दिसत Hey!
चला चला मागे प्लीज आता चला पाहुणे माणसं मागे चला विचारचं काम करू करा व्यवस्थित लाव
आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी वैसे भाषे असलेल्या निवडणुकीच्या विरोधात जयश्री वैसे भाषे बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख बाबूराव गायकवाड आणि उद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले भूषणसिंह होळकर आमचे सहकारी रामहरी योगकर डॉक्टर रामसाहेब शेखरवाले संभाजीराव शिंदे साईनाथ अभयराव साईदादा कोळी प्रशांत मेत्रे सौ जवाहरलाल गायकवाड डॉक्टर पवार आणि अन्य सहकारी मित्रांनो लोकसभेची निवडणूक आली हे सगळे जगाचं लक्ष भारतामध्ये काय होणार आहे. अमेरिकेचे लोक इंग्लंडचे लोक त्याचे प्रतिनिधी लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्यासाठी या ठिकाणी येतात. गेल्या आठवड्यामध्ये कन्हेरी आमचं मुलगाव त्या कन्हेरीला आजकाल जेवढ्या मी निवडणुका केल्या त्या निवडणुकीची सुरुवात मारुतीचं मंदिर त्या ठिकाणी करतो. त्यासाठी गेलो होतो. हजारो लोक होते आणि एका कोपऱ्यामध्ये मला काही वेगळे लोक दिसले. त्यांची चौकशी केली आणि मला समजलं इथल्या निवडणुकीचं निरीक्षण करण्यासाठी अमेरिकेवरून ती इच्छा आहे. नंतर त्याची माझी वेळ झाली. त्यांना विचारलं की इतक्या लांब का आलं. त्यांनी सांगितलं अमेरिकाच नव्हे तर पाश्चिमात्य देशांच्या मध्ये या देशाची लोकशाही टिकणार आहे याची क्षमता त्यांच्या मनात असते आणि कोणत्या पद्धतीने ही निवडणूक होणार
याच्यावर लोकशाहीचं भवितव्य आहे आणि ते जाणून घेण्याचा समजूचा उत्सुक आहे जगाच्या अनेक देशाच्या लोकांना आहे आणि त्यासाठी आम्हाला इच्छा भासते. सांगायचं तात्पर्य असेल ही निवडणूक साधी सुधी नाही. निवडणूक अनेक आपले अनेक निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी आलो. सुदैवानं तुम्ही भाग्यवान आहात. गणपतराव देशमुखांच्या सारखा एक समाजाच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणानं उभं आयुष्य जनतेची सेवा करणारे एक नेतृत्व अवसर झालेलं या ठिकाणी आहे. आज ते आहेच नाही पण त्यांनी जो रस्ता दाखवला तो रस्ता हयाच आहे. त्या रस्त्याने जाण्याच्यासाठी तुमच्यासारखे हजारो लोक हयाच आहेत आणि यांचा उद्देश या निवडणुकीमध्ये दिसेल. आणि ही निवडणूक जी अपेक्षा लोकांची आहे तिची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं यशस्वी याची मला स्वतःला खात्री. आज आपण बघतो या देशामध्ये एक नवीन व्यक्तीच्या हातामध्ये गेल्या 10 वर्षापासून देशाची सत्ता आहे आणि त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री होते आणि त्याचं काम करत होते. नंतर मंत्रिमंडळामध्ये जाऊन देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाली. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याची संधी द्या यासाठी ठिकठिकाणी जनते सांगतात, त्यांचे सरकारी सांगतात. पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या देशाचा सामान्य माणूस जो व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाच्या संबंधी या व्यवस्थांच्यामध्ये नक्की काय भावना याची शंका याची स्थिती आहे. आणि तो व्यवसाय म्हणजे या देशाच्या 70% लोक जे शेती करतात तो बळीराजाचा व्यवसाय. मोदी साहेबांना शेतकरी आणि शेतकरी त्याच्यासंबंधीची किंमत असतात त्याची चर्चा माझ्या सरकारच्या बनवली. कोणत्या निर्णय केले त्याच्या काळामध्ये घेतले. आज तुमच्या तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यामध्ये एक उदाहरण सांगतो. कांद्यासारखं पीक आहे. कांदा हे तर फार धनिकाचं पीक आहे. पण त्या कांद्यावर जगाच्या बाजारपेठेमध्ये संधी असताना निर्यातीवर बंदी घालण्याचा निकाल त्यांनी घेतला आणि कांद्याची किमती खाली कशा करता येतील असं होती. 2 दिवसापूर्वी लोकांनी फारच तक्रार केली. त्यावेळी एक नवीन निर्णय घेतला कांद्याच्या संदर्भात. काय तो निर्णय? लाल कांदा परदेशात फासायचा नाही, फक्त पांढरा कांदा फासायचा. एकंदर कांद्याच्या पैकी 20% सुद्धा पांढरा कांदा असत नाही त्याला परवानगी दिली आणि बहुसंख्य लोकांचं जे महत्त्वाचं पीक आहे चांगल्या कांद्याचं त्याला त्यांच्या ठिकाणी बंदी घातली. आणि हजारो दुष्काळी भागाच्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं. दुधाचा धंदा हा 2 धंदा. एक काळ असा होता की सामान्यामध्ये जनावरांचा सगळ्यात मोठा बाजार या ठिकाणी मिळत होता. आज त्याच्यावर दुधाचा धंदा वाढतोय. लोकांना 7 पैसे हवे त्यासाठी या धंद्यासह खर्च घातला. पण त्या दुधाच्या किमती खाली आणण्याच्या उद्देशाचा निकाल त्या राज्यकर्त्यांनी अनेकांच्या काळामध्ये घेतला. महाराष्ट्र देशाचं यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त ऊस पिकवणारे राज्य हे झाले. याच्या आधी उत्तर प्रदेश 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर. आज महाराष्ट्रामध्ये साखर देशात सगळ्यात जास्त देशाची गरज वाटून ती साखर शिल्लक असते आणि ती निर्यात केल्याशिवाय व्यक्त नाही.
तिच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यानुसार हसून साखर करताना आपण इथेनॉल नावाचा पदार्थ हा तयार करतो, तो पेट्रोलमध्ये मिक्स करतो आणि त्याच्यामुळे साखरेची किंमत अधिक देण्याची ताकद होती. आज त्याच्यावर घातली म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याच्या हिताचे लाभ असेल त्याच्या बंधनानं हे धोरण मोदी साहेबांनी केले. आज शेतकरी कर्जबाजारी झाला, आत्महत्या वाढायला लागले. मध्यंतरी मी विदर्भात होतो आणि तिथल्या लोकांनी माझ्या पुढे दुःख सांगितलं. काय दुखणं? एकेकाळी आत्महत्या देशामध्ये वाढल्या होत्या. मी शेतीवंशी असताना आत्महत्या झाल्या. त्याचा मार्ग आम्ही लोकांनी काढला. त्या आत्महत्या का शेतकरी करतो त्याचा आम्ही खोलात गेलो, लोकांना भेटलो, कुटुंबियांना भेटलो आणि आमच्या लक्षामध्ये आलं की कर्जबाजारीपणा हे आत्महत्याला अत्यंत महत्त्वाचं काम. आणि म्हणून आम्ही निकाल घेतला की या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज एका रकमेला माफ करायचं. आणि नुसतं एवढंच नाही की ज्या कर्जाला 12% कर्ज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.